नमस्कार. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. गेल्या वेळेस मी 26 पानावरती 26 पेजवरती थांबलेलो. आता मी 27 पेजवरनं चालू करतो आहे. खुद्द श्री समर्थ सद्गुरू साईबाबा महाराज यांच्या कृपेस पात्र झालेले व आधुनिक कवी श्रेष्ठात ज्यांची प्रामुख्याने गणना होत आहे व ज्यांनी आज पावोते मनाचे श्लोक, जलददूत, काव्य, नाटकखंड, लावण्या, पोवाडे, ग्राम्यगीत, अवार्चिन, भक्तलीलामृत, संतलीलामृत, भक्तिसारामृत, ईश्वास्य, भावार्थ मंजिरी, अमृतानुभवटिका, गोदा महात्म्य, स्तोत्रे, अष्टके, सुभाषिते, कीर्तनोपयोगी आख्याने, चक्री भजन, स्फुट कविता वगैरे लहान मोठे पुष्कळ ग्रंथ लिहिले आहेत व सर्वांच्या परिचयाचे असे श्री दास गणू महाराज यांनी श्री बाबांची 2 चरित्रे, एक त्यांनी आपल्या भक्तिलीला अमृतात व दुसरे भक्ती सारामृतात अनुक्रमे 31, 32, 33 व 52, 53 या अध्यायात लिहिली आहेत. पहिल्या पुष्ठसंख्यात 12 असून ओवी संख्या 509 आहे व दुसऱ्याची पुष्ठसंख्या 12 असून ओवी संख्या 497 आहे. ही दोन्ही चरित्रे सर्वोत्कृष्ट हृदयंगम प्रसादजन्य आहेत यात शंका नाही. ती अध्ययन, पठन, पारायण व सप्ताह करण्यास योग्य आहेत. फक्त ती फारच लघु आहेत इतकेच. त्यातील कथा व श्री साई चरितातील कथा कमी जास्त प्रमाणाने बहुतेक एकच आहेत. आपल्या देशाची हीन स्थिती व तिची कारणे यांचे हृदयस्पर्शी सुंदर चित्र श्री दास गणू महाराजांनी इतर ग्रंथांप्रमाणे या लघुचरित्रातही उत्तम रेखाटले आहे. श्री अण्णासाहेब या भानगडीत मुळीच पडले नाहीत. श्री क्षेत्रवाडी येथील श्री दत्त स्तवराज या खोटेखानी पुस्तकातील माहितीवरून श्री सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेल्या बहुदू चरित्राहून एक निराळा स्वतंत्र फक्त 707 श्लोकी लघु गुरुचरित्र नावाचा ग्रंथ वाढीत आहे. तो थोरल्या गुरुचरित्रापेक्षा फार प्राचीन आहे असे दिसते, पण हे चरित्र कोणी व कधी लिहिले हे समजण्यास मार्ग नाही. यातील चरित्रनायक तेच थोरल्या गुरुचरित्रातील चरित्रनायक होत. या चरित्रनायक श्री समर्थ सद्गुरू नरसिंह सरस्वती महाराजांचा समाधिकाल शके 1140 हा आहे. असे लघु गुरुचरित्रातील 705, 706, 707 या ओव्यांवरून दिसते. श्री सरस्वती गंगाधर यांचे उपनाव साखरे. या साखरे कुळातील श्री सायमदेव हे श्री समर्थ सद्गुरू नरसिंह सरस्वती महाराजांच्या कृपेस पात्र झाले. त्यांच्यावर नंतर सद्गुरूंचा अनुग्रह होऊन तुझ्या वंशजाकडून माझी निरंतर सेवा होत जाईल असे त्यांना वरदप्रदान मिळाले. श्री सायमदेवापासून 5वे पुरुष हे श्री सरस्वती गंगाधर होत. या श्री सरस्वती गंगाधरांना हल्ली प्रसिद्ध असलेले बौद्ध गुरुचरित्र लिहिण्यास स्वतः श्री समर्थ सद्गुरू नरसिंह सरस्वती महाराजांनी आज्ञा केली असे त्याच चरित्रात लिहिलेले आहे. यावरून हे चरित्र सुद्धा पुष्कळ वर्षांचे जुने आहे असे दिसते. चरित्र लेखनाचा किंवा चरित्र लेखकाचा काल दिलेला नाही. याच श्री समर्थ सद्गुरू नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार पुन्हा श्री क्षेत्र आळंदी येथे होऊन ते शके 1807 साली समाधिस्थ झाले असे श्री दास गणू महाराजांनी आपल्या श्री भक्त लीलामृत या ग्रंथाच्या 30व्या अध्यायात 12 व 103 ओवीत लिहिलेले आहे. यावरून हल्ली प्रचारात असलेले थोरले गुरुचरित्र शके 1807 सालानंतर लिहिलेले नसून जरी लघु चरित्रा इतके जुने नसले तरी खात्रीने शके 1807 सालाच्या पुष्कळच पूर्वी लिहिले
गेले असले पाहिजे यात शंका नाही. असो, आपल्याला गुरुसेवा घडावी, आपल्या हातून शक्य तितका लोकसंग्रहही व्हावा व मातृभाषा वाङ्मयांची सेवा व्हावी या उदात्त हेतूने श्री समर्थ सद्गुरू साईबाबा महाराज यांच्या आज्ञेवरून श्री अण्णासाहेबांनी सेवावृत्ती शृंखला विमोचन झाल्यावर हे गुरुचरित्र लिहिले आहे. श्री सरस्वती गंगाधरांच्या गुरुचरित्राप्रमाणेच श्री साई चरितात अवतरणिकाध्याय सह 53 अध्याय आहेत. पहिल्याची ओवी संख्या 7300 आहे. याची ओवी संख्या 9450 आहे. संस्कृतात जसा अनुष्टुप छंद तसाच मराठीत ओवी प्रबंध हा मोठ्या कवितत्व लेखनास योग्य आहे. चरित्र ग्रंथास ओवी प्रबंध सुगम असतो. म्हणूनच मराठीतील बहुतेक मोठे नामांकित विश्ववंद पद्यग्रंथ ओवी प्रबंधातच लिहिलेले आढळतात. याच कारणाकरिता श्री साई सचरित्रही ओवी प्रबंधातच लिहिलेले आहे. श्री सरस्वती गंगाधरांच्या गुरुचरित्रातील कथा सर्वथैव विश्वसनीय व अनुभवजन्य अशाच आहेत, परंतु त्या श्री सरस्वती गंगाधरांच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आहेत किंवा त्यांची माहिती त्यांना मुख परंपरेने मिळाली आहे किंवा ज्यांच्या कथा लिहिलेल्या आहेत त्या व्यक्तींनी त्यांना समक्ष किंवा लेखाद्वारे कळविला आहे. हे समजण्यास आज आपल्याजवळ काहीच साधन नाही व त्या ग्रंथातही त्या संबंधाचा काही खुलासा केलेला नाही. श्री साई सचरितात ज्या कथा अगर लीला वर्णिलेल्या आहेत त्यापैकी पुष्कळ श्री अण्णासाहेबांनी स्वतः डोळ्यांनी पाहिल्या आहेत व बाकीच्या ज्या भक्तास श्री बाबांचे प्रत्यक्ष स्वप्नात अनुभव आले व ज्यांनी ते अनुभव त्यांच्या समजुतीप्रमाणे जसेच्या तसे अण्णासाहेबास लिहून कळविले, अगर तोंडी निवेदन केले व त्यापैकी बहुतेक अजूनही हयात आहेत, त्या लीला व अनुभवांवर अण्णासाहेबांनी फक्त आपल्या प्रासादिक व रसाळ वाणीने कथास्वरूपाचा पद्यमय मोहक व सुंदर पेहराव चढवून त्यांचे हृदयंगम वर्णन श्री साई सचरितात केले आहे. प्रत्येक अध्यायात प्रथम वेदांत, नंतर गुरुगौरव व नंतर कथा याप्रमाणे 51 अध्यायांची मांडणी केली आहे. 52व्या अध्यायात सिंहावलोकन करून अवतरणिका देऊन ग्रंथ संपूर्ण करू असे पहिल्यात एका ओवीत लिहिले आहे. परंतु श्री सद्गुरु महात्मे श्री साई चरित्र फलश्रुती ग्रंथकाराची प्रसादयाचना व प्रार्थना इतक्याच गोष्टी आहेत. 51व्या अध्याय प्रसिद्ध झाला. आता फक्त 52वा अध्याय प्रसिद्ध होणे राहिलेला. या अंकी प्रसिद्ध होऊन श्री साई चरित्र ग्रंथ आता संपूर्ण झाला आहे असे खुद्द अण्णासाहेबांच्या हातचे शब्द श्री साई लीलाच्या 6व्या वर्षाच्या 3ऱ्या अंकात 880 पानावर छापलेले आहेत. यावरून अवतरणिकेच्या व सिंहावलोकनाच्या ओव्या लिहिलेली चिठोरी कुठेतरी गहाळ झाली असावी असे दिसते. नेहमीच्या सवयीप्रमाणे अण्णासाहेबांनी 52वा अध्यायही चिठोऱ्यांवरच लिहिलेला होता. ती चिठोरी मजकडे तपासण्याकरिता आली होती. त्यात ओव्यांचे क्रमांक नव्हते व चिठोऱ्यांचे अंक 20 पासून पुढे होते. यावरून सिंहावलोकनाच्या व अवतरणिकेच्या ओव्या गळ झाल्या असाव्यात किंवा विस्मृतीने तयार करावयाच्या राहिल्या असाव्यात असे वाटते. हल्ली अवतरणिकेचा नवा अध्याय तयार करून तो 53वा अध्याय म्हणून ग्रंथास जोडला आहे. याप्रमाणे एकंदर या श्री साई चरिताची किंवा गुरुचरिताची रचना आहे. श्री बाबांचे शिर्डी क्षेत्री प्रथमागमन
तिरोभवन पुनश्च प्रकटीकरण, त्यांच्या अद्भुत लीला, अप्रतिम चमत्कार, भक्तानुभव, अनुग्रह, उपदेश, ग्रंथ वाचना, ग्रंथ लेखन, पादुका पूजन, इष्ट देवता पूजन, ईश्वर भजन, जप, तप, नामस्मरण, आसन, उपासना, धन सुतदारा, दान, संकट निवारण, व्याधिनाश, योगेश्वर्य, मशीदमाई प्रभाव, धुनीमाई प्रताप, घरट पेषण पराक्रम, नित्यक्रम, आहार विहार, शयन, चिल्लिम, पादत्राण, पेहराव, संता विष्करण, शंका दिरसन, पंच महायज्ञ, सामर्थ्य, धर्मशिक्षण, व्यवहार शिक्षण, परमार्थ पाठ, सर्व व्यापकत्व, सर्वज्ञता, मनोगत कथन, पूर्वकथन, पूर्वजन्म कथन, भविष्य कथन, हंडी किंवा डेग, चावडी, भिक्षा, भिक्षाधिकार, मंदिर, लेंडी बाग, उत्सव, पंचतत्व, प्रभुत्व, परस्पर मनोमय, चिच्छक, तीन संदेश, औदार्य, भक्ती, ज्ञान, वैराग्य, दया, क्षमा, शांती, निर्याण वगैरे विषयांचे सुमारे 150 ते 175 पर्यंत कथा, उपकथा व आडकथा या श्री साई सच्चरितात वर्णिलेल्या आहे. कित्येक ठिकाणी एक एक अध्यायात 2, 3, 4, 5 पर्यंत कथा आल्या आहेत, तर कित्येक ठिकाणी 2 किंवा 3 अध्याय मिळून एकच कथा वर्णिले आहे. कविता ग्रंथ 3 प्रकारचे असतात, नैसर्गिक, प्रसादिक व कृत्रिम. कविता केवळ विद्वत्तेच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर केलेली असते. ती उत्तम ठरेल, परंतु शाश्वत टिकणार नाही व तिच्यात प्रतिभा, प्रसाद किंवा देणगी हे गुण कधीही येणार नाहीत. गुरु कृपे वाचून अंगी कितीही विद्वत्ता असली तरी हल्लीच्या ग्रंथासारखा ग्रंथ निर्माण होणे कठीण. कोणत्याही पारमार्थिक ग्रंथात वरील 3 गुण असल्याखेरीज मुमुक्षु वाचकांवर त्याची छाप पडणार नाही व त्यांची त्यावर श्रद्धा व विश्वास बसणार नाही. श्री साई सचरित्र हा ग्रंथ प्रसादजन्य आहे व त्यामुळेच तो कोणाही मुमुक्षु भक्तास आवडणारा असून त्याचे नित्यशः अध्ययन पठन होऊन त्याची शेकडो पारायणे व सप्ताह झाल्या वाचून राहणार नाहीत. अण्णासाहेबांच्या घराण्यात मूळपासून गुरुभक्ती होती किंवा नव्हती हे समजण्यास हल्ली मार्ग नाही, परंतु अण्णासाहेबांनी आपल्या स्वस्थ संबंधाने 3ऱ्या अध्यायात ही हकीकत लिहिली आहे. ती वरून पाहता अण्णासाहेबास प्रथमतः गुरुभक्ती किंवा गुरुप्रेम मुळीच नव्हते. तसेच गुरु करणे हे थोतांड आहे असे त्यास वाटत असून गुरु करण्याची आवश्यकताच नाही असे ते प्रतिपादन करीत व स्वकृतत्वाचाच अभिमान अधिक बाळगीत असत. परंतु श्री बाबांची नजरानजर होऊन काही मनोमय साक्षीत्व शब्दोच्चार झाल्याबरोबर ते सर्वस्वी अभिमान गलित झाले व सद्गुरू वाचून तरुणोपाय नाही अशी त्यांना पूर्ण खात्री पटली. नंतर त्यांच्यावर बाबांची कृपाही झाली. श्री साई सच्चरित्र लेखन हे त्याच कृपेचे फल होय. अण्णासाहेबांनी विद्वंद अशा पुष्कळ साधू संतांचे जगन्मान्य काव्यग्रंथ वाचले असल्या कारणाने त्यांच्या साई सच्चरित्रावर प्रामुख्य करून श्री समर्थ सद्गुरुनाथ महाराजांच्या श्री एकनाथी भागवत भाषा थाटाची छाप पडलेली दिसते. श्री साई सचरित्र लेखनाबद्दल आधुनिक विद्मणी श्री चिंतामणराव विनायक उर्फ नानासाहेब वैद्य यांनी आपल्या अनुकूल अभिप्राय प्रकट करून अण्णासाहेबांना महिपती ही पदवी देऊन त्यांच्या व त्यांच्या ग्रंथाचा गौरव केला आहे. श्री साई लीला वर्ष 2 अंक 9 पान 182 यावरून हे श्री साईचं चरित्र नुसते गुरुचरित्र नसून ते एक उत्कृष्ट रसात्मक काव्य आहे. श्री साई सच्चरितात भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज लिहितात त्याप्रमाणे अण्णासाहेबांच्या वाणीचे व लेखनाचे सार्थक झाले आहे. वाचे बर्वे कवित्वी बर्वे रसिकत्वी परतत्व स्फुर्षू जैसा.
347 ज्ञानेश्वरी 18 श्लोक 14 ग्रंथात दृष्टांत उपमा अलंकार रसपरिपोष यांचा भरपूर भरणा आहे. श्री सरस्वती गंगाधरांनी लिहिलेल्या गुरुचरित्राप्रमाणे याही साई सचरिताचे नित्य अध्ययन व पठन होऊन त्याची शेकडो पारायणे व सप्ताह व्हावेत अशी ग्रंथकर्त्याची फार इच्छा होती. ती इच्छा फलद्रूप झाल्याचा सोहळा पाहण्यास ते जिवंत राहिले नाहीत. हा दैव दुर्विपाक आहे. हा ग्रंथ मुमुक्षु भक्तास एक प्रकारचा गोड मधुर परमार्थ मेवाच आहे. अण्णासाहेबांच्या सदिच्छेस मान देऊन मुमुक्षु भक्तांनी स्वतः आपण या मेव्याच्या श्रद्धेने व अंतकरणपूर्वक आकंठ सेवन करून इतर भक्तांसही करावयास लावल्यास भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज लिहितात त्याप्रमाणे मुमुक्षु भक्तांना ज्ञानयनाने श्री साई परमात्मा संतुष्ट केला असे होऊन ते शरीराशानंतर त्यात षडगुणश्वर्य श्री साई परमात्म्याशी एकरूप होतील यात तीव्रप्राय शंका नाही. पै माझी या तुझी या मिळणी वाढविली जे हे कहाणी मोक्ष धर्म का जिणी आलासे जेथे तो हा सकलार्थ प्रद आम्हा दोघांचा संवाद न करिता पद भेद पाठीची जो पडे तेणे ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ अविद्येचिया आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी ते हे मंत्र रहस्य गीता मिळवी जो माझी या भक्ता अनन्य जीवन माता बाळका जैसी तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहा पाठी मजसी ये कची होय. श्री ज्ञानेश्वर 18 श्लोक 17 68 ओव्या 1524 1525 1526 1012 व 1513 कैलासवासी कुंटे प्रतपाने 530 531 शेवटी कर्तुमन्य था कर्तुम शक्तिमान सर्वज्ञ सर्वसाक्षी श्री समर्थ सद्गुरु साई परमात्म्याचे पुण्य चरणकमली अनन्या भावे नर्मतापूर्वक मस्तक ठेवून ही बरीच लांबलेली प्रस्ताविना संपवतो. बाबांचे बाळ कैलासवासी बाळ कृष्ण विश्वनाथ देव. आता प्रस्तावना पूर्ण झालेली आहे. ठाणे तारीख 20/11/1930. आता आपल्याला वाटेल एवढ्या मोठ्या प्रस्तावना लिहितात ह्याची गरज काय. तर आपल्या भारतात सगळ्यात जुनी युनिव्हर्सिटी जी होती ती होती नालंदा. तर नालंदा युनिव्हर्सिटी चाणक्याच्या टायमाला ही डिवॅस्टेड केलेली, मोगलांनी केलेली. तर त्या टाइम मोगलांनी केलेली की इंग्रजांनी मला नक्की माहिती नाही, पण ही युनिव्हर्सिटी डिवॅस्टेटेड केलेली. आणि त्या टायमाचं जे ज्ञान होतं ते ज्ञान पण ह्या लोकांनी जाळून टाकलं, पोळून टाकलं, संपवून टाकलं. तर आपल्याकडे जे आता अवेलेबल जे सगळे ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, जे चरित्र आहेत, साई लीला अमृत झालं, आता साई सचरित्र झालं, त्याच्यानंतर गुरुलीला अमृत झालं. काल माझा एक मित्र भेटलेला, तो मला बोलला की अरे विनीत साईबाबांचं वाचायला सुरुवात केली आहे सर, शिवपुराण पण वाच. मग मी त्याला बोललो हां नक्की वाचेन. इनफॅक्ट मला तसाच वेळ आणि ताकद देवाने नेहमी देत राहू. मी बायबल पण वाचेन, कुराण पण वाचेन, जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं मी वाचण्याचा प्रयत्न करेन. कारण त्याच्याने माझ्या बुद्धीमध्ये पण प्रकाश पडतो, भर पडतो आणि गुरु सेवा पण होते, देवाची सेवा पण होते आणि जनश्रोत्यांची पण सेवा होते. ठीक आहे, मी आता
34 पानावरती आलेलो आहे. 33 पानावर आलेलो आहे. 34 मी जे 2 शब्द आहेत ते नेक्स्ट एपिसोडमध्ये तुमच्यासमोर घेऊन पार्ट 6 मध्ये तर आता मी तुमच्यासाठी एक गाणं गातो, मी आणि माझा मुलगा. ओम श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. जमाने में कहाँ टूटी हुई तस्वीर बनती है, तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है. तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली. शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली. तू गाना. शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली. लब पे दुआएं आंखों में आंसू, दिल में उम्मीदें पर झोली खाली. शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली. ओ मेरे साईं देवा तेरे सब नाम लेवा, जुदा इंसान सारे सभी तुझको है प्यारे. सुने फरियाद सबकी तुझे है याद सबकी, बड़ा या कोई छोटा नहीं मायूस लोटा. अमीरों का सहारा गरीबों का गुजारा, तेरी रहमत का बस किस्सा बया. विनीत करे क्या दो दिन की दुनिया है गुलशन, सब फूल काटे तू सबका माली. शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली. खुदा की शान तुझ में दिखे भगवान तुझ में, बोल बुढ़े. खुदा की शान तुझ में दिखे भगवान तुझ में, तुझे सब मानते हैं तेरा घर जानते हैं. चले आते हैं दौड़े जो कुछ किस्मत है थोड़े, ये हर राही की मंजिल ये हर कश्ती का साहिल. जिसे सबने निकाला उसे तूने संभाला, जिसे सबने निकाला उसे तूने संभाला. तू बिछड़ों को मिलाए, बुझे दीपक जलाए. तू बिछड़ों को मिलाए बुझे दीपक जलाए. मुड़े बोला. तू बिछड़ों को मिलाए बुझे दीपक जलाए. ये गम की रातें ये काली, इनको बना दे ईद और दिवाली. शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली. शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली. बोला श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जाता जाता मला कोणीतरी एक चांगली गोष्ट पाठवली, ती पटकन आवडतो आणि वाचून दाखवतो आणि हा व्हिडिओ इकडेच थांबवतो. संधी मिळेल तुलाही लगेच हरवू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच. थोडे नाही म्हणलं तरी उगाच कुडत तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात, जोर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी
भिडवून छाती 2 हात, जरूरत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. श्री स्वामी समर्थ. त्या माझ्या मित्राला मी थँक्स बोलतो ऑन रेकॉर्ड्स. थँक्यू व्हेरी मच मला हा मेसेज पाठवण्यासाठी आणि मी शेअर केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.